साहेब हे बघा, हे जे आपण बघताय पाठीमागची पूर्ण जी जागा आहे, तुम्ही हे बघू शकता की ही 4102 आणि दुसरं 712-42 आणि तिसरं 712 तुम्ही बघू शकता 4301. हे सगळं जे 712 वर नाव आहे हे मेसर्स सिद्धी रिअल इस्टेट डेव्हलपर्स. हे मेसर्स सिद्धी रिअल इस्टेट डेव्हलपर्सचं मी वकील आहे. त्या वतीने मी सांगतो की हे सगळी जागा जे आहे आमच्या कब्जे वहिवाटाची आहे. मी कब्जे वहिवाट हा शब्द वापरतो कारण आमच्याकडे हे कब्जा पावती, हे नारायण भोईर व त्यांच्या कुटुंबाने आम्हाला दिलेली कब्जा पावती आणि त्याच्यानंतर कब्जा पावती सकट तुम्ही बघू शकता आमच्याकडे त्यांनी केलेलं डीड ऑफ कन्व्हेन्स. हे डीड ऑफ कन्व्हेन्स म्हणजे हे डीड ऑफ कन्व्हेन्स केल्यानंतर हा सगळं 712 त्यांच्या सहीने होतो. म्हणजे तलाठी, तहसीलदार हे सगळे मिळून जे प्रॉपर्टी कार्ड करतात, हे सगळं प्रॉपर्टी कार्ड कसं होतो, हे आपल्याकडे जेव्हा मूळ मालक सही करतो तेव्हा हा 712 होतो. तर हे सगळं 712 आणि कब्जे पावती हे दोन्ही मी तुम्हाला दाखवलं. तर तुम्ही हे बघू शकता की एक 712 झाल्यानंतर हे प्रॉपर्टी कार्ड आम्ही गव्हर्नमेंटनी बनवलं. प्रॉपर्टी कार्ड मध्ये कसं झालं, ते राम मारुती रोडला 30 मीटर रोड प्रपोज्ड आहे. आमचं म्हणणं काय आहे की आमची जागा आम्ही व्यवस्थित रिकामी करतोय. रिकामी का करतोय की 30 मीटर रोड या गरीब माणसं जे जाताना त्यांना त्रास होतोय, तर रोड मोठं व्हायलाच पाहिजे, ठाण्याचं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. म्हणून स्वतःहून आम्ही आपली जागा डीपी रोडला आम्ही दिलेली आहे ठाणे महानगरपालिकेला. तर ते रिकामी आम्ही आमची जागा रिकामी करतोय. तरीही जे मूळ मालक आहेत नारायण भोईर, त्यांचा मुलगा राम भोईर आणि ते 4 मुलं आम्हाला फक्त नाहक त्रास देत आहेत की आम्ही ही जागा साफसफाई करून TMC ला हँडओव्हर नाही करायला पाहिजे. आणि हे आम्ही करणारच, कारण हा मोठा रोड व्हायला पाहिजे, गरिबांना जाण्यासाठी रस्ते मोठं व्हायलाच पाहिजे. आणि आम्ही हे रस्ते देतोय TMC ला. तर हे खोटं सांगून लोकांना दिशाभूल करण्यासाठी बाहेरचे लोकांना आणून, असे बाउन्सर लोकांना आणून आम्हाला दडपण आणण्यासाठी तुम्ही बघू शकता की इकडे कसे प्रकारचे प्रवृत्त लोक आहेत. हे तुम्ही बघू शकता, हे समोरची माणसं, हे यांच्यावर काय ना काय गुन्हा दाखल असेल, काय ना काय गुंड प्रवृत्तीचे असतील. म्हणजे ते आम्हाला फक्त दडपण आणण्यासाठी तुम्ही पाठीमागे आवाज बघू शकता. आम्ही रीतसर बोलतोय की गरिबांना, लोकांना जाण्यासाठी हा डीपी रस्ता मोठा व्हायलाच पाहिजे आणि ते आम्ही मोठं होऊन करण्यासाठी TMC ला हँडओव्हर करणार आणि रस्ता मोठं करणार. त्यांचे काय घर ह्याच्यामध्ये बाधित होत आहेत का? बघा, त्यांचं जे घर आहे, जे राहतं घर आहे, त्यांना आम्ही हात लावत नाही आणि जे टॅक्स लावलेली जागा आहे त्यांनाही आम्ही हात लावत नाही. पण हे मूळ त्यांनीच आम्हाला कब्जा पावती मी तुम्हाला दाखवली, तुम्हाला टायटल दाखवलं. हे सगळं आम्ही आमच्या पोझिशनची जागा कोणाला देतोय, TMC ला हँडओव्हर करतोय. तर आमची जागा आम्ही करू शकतो आणि त्यांनी लिहिलेलं कब्जा पावती आहे आणि त्यांना कोर्टात जायला पाहिजे. त्यांना असं वाटतो की त्यांच्यावर अन्याय होतोय, त्यांना कोर्टाला मध्ये जायला पाहिजे. तर हे आमची जागा 712. आता हे गुंड प्रवृत्तीचे लोक 712 ला मानत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की ते 712 ला मानत नाही. तर या महाराष्ट्रामध्ये लीगल प्रोसेस चालणार, 712 ही चालणार आणि त्यांनी दिलेलं कब्जा पावती त्याला व्हॅल्यू नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण मी हे सांगू इच्छितो की 712 बरोबर आहे. तुम्हाला असं वाटतं की 712 चुकीचं झालंय, तर तुम्ही एवढ्या वर्षात गप्प का बसले? तुम्हाला कोर्टात जायला पाहिजे, तुम्हाला ऑप्शन आहे. पण हे फक्त दडपण आणण्यासाठी बाहेरची माणसं घेऊन येणं, गुंड प्रवृत्तीची माणसं घेऊन येणं आणि TMC ला आम्ही जागा देतोय त्याला थांबवणं हे चुकीचं आहे. इकडे जे कारभार आहे ते स्वतंत्रपणे चालणार आणि ठाण्याचं डेव्हलपमेंट हे गुंड प्रवृत्तीचे लोक थांबवू शकत नाही, एवढंच मी म्हणणार. आणि लास्टला एवढंच सांगणार की काही पत्रकार जे एकच बाजू दाखवतात आणि त्या एकच बाजू दाखवण्याने एक वेगळ्या प्रकारची भूमिकेमध्ये येतात, त्यांना मी एवढंच सांगणार की तुम्हाला पत्रकारिता करायची असेल तुम्ही करा, पण दोन्ही बाजूंना दाखवा. तुम्ही 712 दाखवत नाही,
कब्जा पावती दाखवत नाही, डीड ऑफ कन्व्हेन्स दाखवत नाही, फक्त गुंड प्रवृत्तीचे लोकांना घेऊन त्यांची बाईट चालवतात, ऑनलाईन करता. तर असं तुम्ही करू नका. खरी पत्रकारिता म्हणजे दोघांची बाजू दाखवणं, कोणती एक बाजू दाखवणं आणि निघून जाणं, हे खरी पत्रकारिता नाही आहे. मी एवढंच सांगणार, सगळ्यांना बरोबर चान्स द्या, दोघांची बाजू ऐका, दोघांना समोर करा आणि दोघांची बाईट चालवा. फक्त एक बाईट चालवून चुकीचं दाखवणं हे खूप चुकीचं आहे. एवढंच म्हणणार की कायद्याचा हा देश आहे, कायद्याचा महाराष्ट्र आहे आणि कायद्यापुढे कोणी मोठा नाही. 7/12 कब्जा पावती, डीड ऑफ कन्व्हेन्स याला या महाराष्ट्रात व्हॅल्यू आहे, पुढे पण राहणार. फक्त दडपण आणण्यासाठी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना घेऊन हा आपला ठाणे पुढे जाणार नाही. फक्त सगळ्यांना बरोबर चान्स द्या, कागद बघा, टायटल बघा, मग हा ठाणे आणि महाराष्ट्र पुढे जाणार. एवढंच म्हणणं आहे की आम्ही जे देतोय ते लोकांच्या भल्यासाठी करतोय. 30 मीटर रोड व्हायलाच पाहिजे. त्यांचं विरोध जे 30 मीटर रोडला आहे ते आम्ही होऊ देणार नाही. आम्ही